त्याचप्रमाणे आपल्या सर्व सेवकांचे सद्गुरू व महान मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जोगदेवजी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या गुरु मातोश्री वाराणसी उपस्थित आहेत, आईला माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष गट नंबर 10 चे मार्गदर्शक राजेशजी बांबल काकाजी यांना माझा आदरपूर्वक नमस्कार। या परिवाराचे मार्गदर्शक सुरेशजी मोठे काकाजी यांना माझा आदरपूर्वक नमस्कार। मार्गदर्शिका मोठे काकू यांना नमस्कार। मंचकार उपस्थित सर्व सेवक सेविका बालगोपाल मार्गदर्शक मंडळी बालगोपाल सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार। सभा मंडपात उपस्थित सर्व सेवक सेविका बालगोपाल सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार। आजच्या चर्चा बैठकीचे संचालक दादा यांना माझा आदरपूर्वक नमस्कार। तर पहा, चर्चा बैठक 4 तत्व 3 शब्द 5 नियमावर आधारित आणि हा माईक आपल्या सर्व सेवकांना या मार्गामध्ये आलेले प्रॅक्टिकल अनुभव आणि आपण दुःखी होतो सुखी कशा प्रकारे झालो हे सगळं सांगण्यासाठी असते। माझा परिवार, माझ्या वडिलांना दारूचे व्यसन होतं। दारू इतकी पीत होते की स्वतःच्या सरम स्वतः रचणारा व्यक्ती म्हणजे माझे वडील आणि खूप गरीब परिस्थिती होतो। ज्या रोजमजुरीच्या माध्यमातून माझी आई दही विकायची, माझे वडील रोजमजुरी करायचे, अशा माध्यमातून हा सर्व गोष्टी घडत होत्या आणि वरून दारूचे व्यसन। तर खूप दुःखद गोष्ट आणि सर्व रिश्तेदारांनी सर्व एरियातल्या लोकांनी या सर्व गोष्टीतून आपल्याला हिणावलं होतं। तर म्हणून प्रथम धन्यवाद त्या दारूला की दारू पेली नसती माझ्या वडिलांनी, तर आम्हाला या कलियुगामध्ये परमेश्वरी शक्ती काय असते हे समजलं नसतं। आणि ज्या माध्यमातून आपल्याला या गोष्टी समजल्या की या मार्गात शक्ती आहे, तेव्हापासून आपल्याला जे पाहिजे ते मिळालं। ते लहान असताना या मार्गात आलो। मार्गात आल्यानंतर मी 4-5 वर्गामध्ये होतो आणि त्यानंतर मी मॅच खेळायला जात होतो आणि मॅच खेळायला गेल्यानंतर तिथे जसं अनेकामध्ये होतं पैसे लावायचे, तसं मार्गात आल्यानंतर मला तेवढं समजत नव्हतं नवीन असताना आणि मी पैसे लावले। त्या पैशामध्ये असं झालं की माझ्या अंगावर जेवढी खाज होती मॅच करून वापस घरी आल्यानंतर माझ्या अंगावर इतकी खाज येऊ लागली की खूप खाज येत होती। आणि त्या खाजेमध्ये असं झालं की आई म्हणायची, पहिले एलीची गोळी येत होती की आपण खाज असली तर आपण खाऊ घेऊ, पूर्ण लहान होऊन जात होतं, पण त्या गोळीने सुद्धा आराम नव्हता लागत। तर माझ्या आईने म्हटलं मला की तू काय चूक केली। आता लहान असताना मला काही समजत नाही आणि नवीन असताना तर काय चूक न काय आहे, जसा सीधी सडक बेधडक वाला काम। तर अशा वेळेस माझ्या आईने मला म्हटलं की काही चूक झाली असेल तर पाठापाशी बस, भगवंताला सांग आणि जे चूक आहे ते माफ करा म्हणून। मी तसाच हातपाय धुतले आणि पाठापाशी बसलो, भगवंताला क्षमा याचना केली। 1 तासात 3 वेळा भगवंताला क्षमा मागितली। क्षमा अशी मागितली की माझ्या हातून जे काही चूक झाली असेल भगवंता मला आठवू द्या, आणि खरंच आठवली। आठवल्यानंतर मी लगेच क्षमा मागितली आणि ते 3 दिवस ती खाज होती तो नाहीशी एका क्षणात झाली। हा साक्षात्कार चमत्कार भगवंताचा। आणि यामुळेच मग जसं मोठं झालं तसं हळूहळू असं समजायला आलं की आपण जे मागितलं ते मिळालं, जे मागितलं ते मिळते। मग आपण का बरं नाही मेहनत करायची, का बरं गरिबीतच राहायचं। तर अशा ह्याच्यामध्ये माझ्या वडिलांनी ज्यावेळेस म्हशीपासून सुरुवात केली, जेव्हा एक म्हस घेतली, दुधाच्या व्यवसायाला सुरुवात केली, त्यावेळेस माझ्या वडिलांनी असे शब्द वापरले की आजपर्यंत दारू पेली म्हणे, आता जुवा खेळलं म्हणून एक म्हस घेतो म्हणे। परमेश्वराने ते शब्द पकडले आणि 7व्या दिवशी म्हस चराला गेली आणि तिच्या तोंडात वायर आला आणि करंट लागून ते म्हस मरण पावली। साक्षात्कार अनुभव असा झाला की आपण बोललो तेही शब्द चुकीचे परमेश्वर पकडते, आपण जे मागितलं तेही परमेश्वर देते। हे परमेश्वरी शक्ती आहे तरी कसे, म्हणून याला आपल्याला समजावं लागेल की परमेश्वरी शक्ती कशी आहे। तर आपण कधी समजू, ज्यावेळेस आपण या शाळेमध्ये जाऊ, सेवकांच्या माध्यमात राहू, अटॅचमध्ये राहू, तेव्हा आपल्याला ही शक्ती समजेल। कारण की आपण कितीकही
तिथे काही आपण असं नाही म्हणत नाही, सकाळची विनंती सायंकाळची प्रार्थना सगळे जण करतात, पण आपण जेव्हा ज्ञानी बनू तेव्हाच आपले प्रॉब्लेम आपण स्वतः सॉल्व्ह करू शकू. मार्गातला अनुभव भरपूर आहे. मार्गातला असा अनुभव आहे की मी आज इथं जे दिसून राहिलो हे परमेश्वराची देण आहे. कारण माझ्यासोबत मार्गात आल्यानंतर हे शरीर आहे, शरीरात खूपशा गोष्टी असतात आणि त्या कधी काही होईल सांगता येत नाही. असं नाही का आपण चुकलो म्हणूनच आपल्याला दुःख येईल असं बी नाही. तर अशा वेळेस मी काम करत असताना माझ्यासोबत एक अशी घटना घडली की माझ्या पोट खूप दुखायला लागलं आणि पोट जेव्हा दुखायला लागलं मी डॉक्टरकडे गेलो. सर्वप्रथम भगवंताचं तीर्थ वगैरे घेतलं, आराम लागला नाही. मी डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर 3 दिवसाची डॉक्टरने औषध घेतली. जसं जेव्हा